नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इनोव्हेटिव्ह सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठुबे आपलं स्वागत करतो। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय कसा करावा, उपक्रम कसे करावे याविषयी माहिती मिळवलेली आहे। विद्यार्थी मित्र हो, स्वाध्याय, उपक्रम आणि प्रकल्प हे तीनही भाग वेगवेगळे आहेत, ते अगोदर समजावून घ्या। स्वाध्यायाचा उद्देश वेगळा आहे, उपक्रमाचा उद्देश वेगळा आहे आणि प्रकल्पाचा उद्देश वेगवेगळा आहे। या अगोदर आपण उपक्रम कशाला म्हणायचं आणि उपक्रम कसा करायचा, उपक्रमाचे वेगवेगळे टप्पे कोणते असतात त्याविषयी आपण माहिती मिळवलेली आहे। उपक्रम हा मर्यादित असतो, स्वतःला आनंद मिळवण्यासाठी केलेली ती कृती असते आणि त्याद्वारे आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं दृढीकरण आपण त्याद्वारे करत असतो। प्रकल्प हा भाग त्या पुढचा आहे। प्रकल्प म्हणजे एक छोटंसं केलेलं आपण संशोधनच आहे। शास्त्रीय संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावं आणि आपल्या मुक्त कल्पना शक्तीला वाव मिळावा म्हणून आपण प्रकल्प हा करायचा असतो। आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास कसा करायचा, त्याचं विश्लेषण कसं करायचं आणि त्याचा निष्कर्ष कसा काढायचा हे आपण या प्रकल्पामधून शिकत असतो। यासाठी आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती करून घेणार आहोत। तर चला आपण अधिक माहिती मिळवू। विद्यार्थी मित्र, अगोदर प्रकल्प म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। प्रकल्प कशाला म्हणायचं? विद्यार्थ्याला जाणवलेल्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करीत माहिती, विश्लेषण, निष्कर्ष, उपाययोजना असा शिस्तबद्ध प्रयत्न करून त्यांची लिखित मांडणी करणे म्हणजे प्रकल्प होय। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जीवन जगत असताना ज्या काही समस्या जाणवतात या समस्यांची उकल करणं, त्या समस्यांचा शोध घेणं, या समस्यांची उत्तरं शोधणं आणि ही उत्तरं शोधण्यासाठी जी शास्त्रीय पद्धती आहे या शास्त्रीय पद्धतीचा वापर करणं आणि जी काही पद्धती आपण अंमलात आणलेली आहे तिचं लिखित स्वरूपामध्ये मांडणी करणं त्याला आपण प्रकल्प म्हणतो। आणि मग या प्रकल्पाच्या द्वारे विद्यार्थी मित्र आपली जी कुतूहल शक्ती आहे, आपली जी चौकस वृत्ती आहे त्या चौकस वृत्तीला चांगला वाव त्याद्वारे मिळत असतो आणि आपल्या या शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी हा होणार असतो। त्याचद्वारे आपल्या शास्त्रीय वृत्तीची जोपासना याद्वारे होत असते। म्हणून विद्यार्थी मित्र, प्रकल्प एकदा कसा करायचा हे आपण शिकून घेतलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या जीवन जगत असताना चिकित्सक वृत्तीने ही समस्या कशी सोडवावी, आपलं शिक्षण जरी संपलं तरी नंतरच्या जीवनामध्ये सुद्धा समस्या कशा सोडवाव्यात, कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे याविषयी आपल्याला ज्ञान या प्रकल्पाद्वारे होत असतं। तर विद्यार्थी मित्र, या प्रकल्पाची उद्दिष्टे काय आहेत, कशासाठी हा प्रकल्प करायचा? तर स्वयं अध्ययनाची सवय आपल्याला लागण्यासाठी हा प्रकल्प केला जातो। म्हणजे स्वतः काहीतरी करण्याची उर्मी या प्रकल्पाद्वारे निर्माण होत असते। स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे, आपली जी कुवत आहे या कुवतीनुसार आपल्याला अध्ययनाची संधी प्रकल्पाद्वारे प्राप्त होत असते। स्वतःमध्ये उपजत असणाऱ्या निरीक्षण, निवेदन, त्याचप्रमाणे सादरीकरण आणि या ज्या क्षमता आहेत या क्षमतांचा विकास आपला या प्रकल्पाद्वारे होत असतो। मग या ज्या गोष्टी आहेत आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या गोष्टींचा विकास प्रकल्पाच्या द्वारे होत असतो, म्हणून प्रकल्प करायचा आहे। त्यानंतर पुढचा उद्देश आहे तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे।
विद्यार्थी मित्र हो, आपण शाळेमध्ये विज्ञान शिकतो आणि विज्ञान शिकल्यानंतर या शिकलेल्या विज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण खरंच वापर करतो का, ही खरं विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याला त्या अनुषंगानं, एखाद्या घटनेच्या अनुषंगानं आपल्याला तर्कसंगत विचार करता येतोय का, तर्क मांडता येतोय का, शास्त्रीय विचार या एखाद्या गोष्टी पाठीमागं, एखाद्या घटने पाठीमागं आपल्याला मांडता येतोय का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारचा तर्कसंगत विचार करण्याची क्षमता प्रकल्पाद्वारे आपल्याला प्राप्त होत असते. त्यानंतरचा उद्देश आहे आपल्या स्वतःमध्ये असणारी कल्पकता, सृजनशीलता, संग्रह वृत्ती, समप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्य दृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास या प्रकल्पाच्या द्वारे होत असतो. आणि म्हणून हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट प्रकल्पाचं आहे. प्रकल्प केल्यामुळं आत्मविश्वास प्राप्त होतो, म्हणून आत्मविश्वास प्राप्त करणं हे सुद्धा प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयांची खास वैशिष्ट्ये अभ्यासणं. प्रकल्प हा फक्त विज्ञानाचाच करायचा असतो असं नाहीये. कोणत्याही भाषा विषयाचा तुम्ही प्रकल्प करू शकता. यामध्ये भाषा विषय जर विचारात घेतला आपण तर उच्च शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता, अशा ज्या क्षमता आहेत या क्षमता प्रकल्पाद्वारे आपल्या विकसित होत असतात. शालेय जीवनाचा विचार केला तर शालेय जीवनामध्ये असणाऱ्या विषयांचा तर प्रकल्प आपल्याला करताच येतो विद्यार्थी मित्र हो, परंतु ज्या समाजामध्ये असणाऱ्या सामाजिक समस्या आहेत या सामाजिक समस्यांचा सुद्धा आपल्याला प्रकल्प करता येतो आणि त्याद्वारे आपल्याला समस्यांची सोडवणूक शास्त्रीय पद्धतीनं करता येते. यानंतर विद्यार्थी मित्र, प्रकल्प कशा प्रकारे करायचा, कोणत्या कोणत्या प्रकारे प्रकल्प केला जाऊ शकतो, प्रकल्पाचे कोणते कोणते प्रकार आहेत ते आपण माहित करून घेऊ. यामध्ये प्रकल्पाचे प्रकार, पहिला जो प्रकार आहे तो आहे सर्वेक्षणात्मक प्रकल्प, की ज्याद्वारे फक्त माहिती गोळा केली जाते, सर्वे केला जातो. मग या सर्वेसाठी वेगवेगळ्या मुलाखती घेतल्या जातात. त्याचप्रमाणे मुलाखती घेण्यासाठी काही लेखी चाचणी घेतली जाते आणि लेखी चाचणीद्वारे सुद्धा सर्वे केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन क्षेत्र भेट करून आपल्याला सर्वे करता येतो. आणि अशा प्रकारचा जो प्रकल्प आहे तो आहे सर्वेक्षणात्मक प्रकल्प. दुसरा प्रकार आहे संग्रहात्मक प्रकल्प, वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह करणं. लहान वर्गांसाठी विशेषतः या पद्धतीचा प्रकल्प हा केला जातो, तो आहे संग्रहात्मक प्रकल्प. वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह करणं तो जो भाग आहे या प्रकारामध्ये येतो. तिसरा जो प्रकार आहे तो आहे संकलनात्मक प्रकल्प. विविध माहिती जी आहे ती संकलित केली जाते, विविध माहिती गोळा केली जाते आणि तो जो प्रकल्प आहे तो संकलनात्मक प्रकल्प असतो. यासाठी या अगोदर अभ्यास केलेली माहिती सुद्धा या संकलनात्मक प्रकल्पामध्ये घेतली जाते. या प्रकल्पामध्ये किंवा आपल्या विषयामध्ये दुसरं कोणी काम केलं असेल, या अगोदर झालेला जो अभ्यास आहे त्याची सुद्धा माहिती ही घेतली जाते. शिवाय एखादी संस्था असेल तर या संस्थेमध्ये असलेलं जे डाटा आहे, कलेक्शन डाटा आहे, तो सुद्धा या संकलनात्मक प्रकल्पामध्ये वापरला जातो. तर अशा प्रकारचा हा संकलनात्मक प्रकल्प आहे. चौथा प्रकार जो आहे तो रचनात्मक प्रकल्प. वेगवेगळ्या रचना ज्या आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टींची रचना त्यामध्ये केली जाते, मांडणी केली जाते आणि वेगवेगळे प्रयोग त्याद्वारे केले जातात आणि वेगळं चुका आणि शिका या तत्वावर सुद्धा बरेचसे प्रयोग केले जातात आणि त्यामधून आलेले निष्कर्ष अनुमान हे सगळं त्यामध्ये मांडलं जातं, निरीक्षण मांडले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संशोधनात्मक प्रकल्प. या प्रकल्पामध्ये अनेक गोष्टींचा समावेश या संशोधनात्मक प्रकल्पामध्ये होऊ शकतो. विद्यार्थी मित्र, हे जे आपण प्रकल्पाचे प्रकार पाहतोय, एकाच प्रकल्पामध्ये
या अनेक पद्धतींचा समावेश होऊ शकतो. सर्वेक्षण केलं जाऊ शकतं, संग्रह केला जाऊ शकतो, संकलनात्मक माहिती घेतली जाऊ शकते आणि या सगळ्यांचा समावेश एका प्रकल्पामध्ये सुद्धा होत असतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प. लहान वर्गांची जी मुलं आहेत ते वेगवेगळी एखादी प्रतिकृती तयार करतील आणि या प्रतिकृतीची अंमलबजावणी, या प्रतिकृती स्वतः चालवून त्याच्यामध्ये काय काय आपल्याला निरीक्षणे मिळतात, काय काय निष्कर्ष मिळतात, काही ठराविक कालखंडानंतर कोणते निष्कर्ष मिळतात याच्याविषयी जर मुलांनी प्रयोग केला किंवा प्रकल्प केला तर असा जो प्रकल्प आहे तो या प्रतिकृती निर्मिती प्रकल्पामध्ये जाईल. यानंतर विद्यार्थी मित्र, कोणताही प्रकल्प करायचं म्हटलं तर प्रकल्पाचे टप्पे कोणते कोणते आहेत, प्रकल्पातील महत्वाचे टप्पे मी उपक्रमामध्ये सुद्धा याविषयी बोललो होतो की प्रकल्प म्हणजे काय, कशाला प्रकल्प म्हणता येईल, उपक्रम कशाला म्हणता येईल, प्रकल्पामध्ये कोणते कोणते टप्पे असले पाहिजे, कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश असला पाहिजे, तरच त्याला वैज्ञानिक प्रकल्प म्हणता येईल, तरच त्याला शास्त्रीय प्रकल्प म्हणता येईल. जसं की इथं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय एक मुलगा या ठिकाणी दिसतोय आणि हा जो मुलगा आहे याला आपण मुलगा का म्हणतो तर याला ठराविक प्रकारचे जे अवयव आहेत ते आपल्याला दिसत आहेत. 2 डोळे दिसत आहेत, तोंड दिसतंय किंवा 2 हात त्याला दिसत आहेत, 2 पाय दिसत आहेत आणि त्याला डोकं दिसतंय, धड आहे, म्हणजे हा माणूस आहे आणि हा मुलगा आहे आपण असं म्हणतो, बरोबर ना. तसं प्रकल्पाचे सुद्धा ठराविक टप्पे आहेत आणि याच टप्प्यांचा समावेश प्रकल्पामध्ये असला पाहिजे तरच त्याला आपल्याला प्रकल्प म्हणता येईल. तर अशा प्रकारचा हा जो प्रकल्प आहे त्याचे विविध टप्पे आपण जाणून घेऊया. पहिला टप्पा आहे प्रकल्पाची निवड. प्रकल्पाची निवड कशी करावी आणि तो प्रकल्प आपल्या दररोजच्या जीवनाशी कसा संबंधित असावा याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तर पहिला महत्वाचा टप्पा आहे प्रकल्पाची निवड. त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे कार्यपद्धती. या कार्यपद्धतीमध्ये तुम्ही निवडलेला प्रकल्प कशा प्रकारे करणार आहात, त्यासाठी काय काय पद्धती वापरणार आहात, तुम्ही प्रयोग करणार आहात का, सर्वे करणार आहात का, कधी करणार आहात, मुलाखती घेणार आहात का, एखाद्या क्षेत्राला भेट देणार आहात का, या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो या कार्यपद्धतीमध्ये होतो. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे निरीक्षण. आपल्याला जी काही माहिती आपण संकलित केलेली आहे कार्यपद्धतीमध्ये, प्रयोग केलेले असतील, सर्वेक्षण केलं असेल, मुलाखती घेतल्या असतील, एखाद्या क्षेत्राला भेट दिली असेल, या सगळ्या ठिकाणी मिळालेली जी माहिती आहे या माहितीची निरीक्षण आपण नोंदवायची असतात. पुढचा टप्पा आहे महत्वाचं, या सगळ्या माहितीचं संकलन आपल्याला करायचं. ही माहिती वेगवेगळ्या मार्गांनी आपण मिळवत असतो आणि ही माहिती कोणत्या कोणत्या मार्गाने मिळते आपल्याला, सर्वेक्षण आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रयोग जे आपण करतो, प्रयोगांच्या द्वारे ही जी माहिती आपल्याला मिळते या सगळ्या माहितीचं संकलन करत असतो. आता विद्यार्थी मित्र, वरच्या बाजूला जी निरीक्षण आहेत ती अगोदरची निरीक्षण पण असू शकतील. तुम्ही एखादा प्रयोग करण्याच्या अगोदर किंवा सर्वे करण्याच्या अगोदरची काही निरीक्षण तुमच्या अगोदरची असू शकतील आणि नंतर मात्र वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर, सर्वे केल्यानंतर आणखी काही माहिती तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे सगळ्या बाजूने तुम्ही काय करताय, माहितीचं संकलन करताय. ही जी मिळालेली माहिती आहे ती आपल्याला व्यवस्थित मांडता आली पाहिजे, त्या माहितीचं आपल्याला संकलन करता आलं पाहिजे. संकलन करणं खूप महत्वाचं आहे आणि या माहितीचं विश्लेषण करता आलं पाहिजे. विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आपण विश्लेषण करतो. आलेखांचा वापर करतो, तक्त्याचा वापर करतो, सांख्यिकीय माहितीचा वापर करतो, जेणेकरून समोरच्याला आपण मिळवलेली जी माहिती आहे ती चटकन समजेल, पटकन समजेल आणि त्यासाठी या विश्लेषणाचा आपण वापर करत असतो. विद्यार्थी मित्र, एक लक्षात घ्या, विश्लेषण करणं म्हणजे काय. जसं आपण एखादी क्रिकेटची मॅच पाहतो आणि या मॅच चालू असताना तुमच्या लक्षात येईल की मध्ये मध्ये
तो जो आलेख आहे तो आलेख दाखवला जातो की तुम्हाला पहिला जो संघ आहे, पहिल्या संघाची जर का फलंदाजी झाली असेल तर पहिल्या संघातील फलंदाजांनी प्रत्येक षटकामध्ये किती त्यांनी रन केलेले होते हे समजतं आपल्याला आलेखाच्या साह्याने. आणि दुसऱ्या संघाची जेव्हा फलंदाजी चालू असते त्यावेळेस दुसरा संघ प्रत्येक ओव्हरला कुठं आहे, प्रत्येक षटकामध्ये कुठं आहे, त्यानुसार जो तुलनात्मक आलेख जो आहे तो दाखवला जातो. म्हणजे आपल्याला तो आलेख पाहिला की चटकन समजतं की नंतरचा संघ कुठं आहे आणि अगोदरचा संघ कुठं होता. म्हणजे आपण जी माहिती गोळा करतो ही काय करायची, अशा आलेखाच्या द्वारे किंवा तक्त्याच्या द्वारे त्याचं काय करायची, मांडणी करायची. त्याला म्हणायचं विश्लेषण. आणि एकदा का हे विश्लेषण केलं की मग नंतरचा टप्पा आहे तो म्हणजे निष्कर्ष. मिळालेले सगळी निरीक्षण, आपण मांडलेलं विश्लेषण, या सगळ्यांच्या वरून आपण अनुमान काढायचं असतं, निष्कर्ष काढायचा असतो. आणि निष्कर्ष मांडून झाला की नंतर उपाययोजना जर आपल्याला काही सुचल्या, आपल्याला सुचवायच्या असतील तर आपण त्याद्वारे उपाययोजना सुचवू शकतो. तर अशा प्रकारचे हे जे मुद्दे या ठिकाणी विद्यार्थी मित्र मी घेतलेत ते सगळे महत्वाचे मुद्दे घेतलेत. उपमुद्दे जे आहेत त्या उपमुद्द्यांच्या विषयी आपण पुढं चर्चा करणारच आहोत. यानंतर विद्यार्थी मित्र, आपल्या प्रकल्पामध्ये काही महत्वाच्या गोष्टी या असल्या पाहिजेत. कोणत्या कोणत्या गोष्टी प्रकल्पामध्ये असल्या पाहिजेत, तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे की आपला जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचा विशिष्ट त्या विषयाचा गाभा असला पाहिजे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे मापन करता येण्याजोगे निष्कर्ष आपले असले पाहिजे. संख्या, प्रमाण किंवा किंमत वगैरे तुम्ही जे काही मापन करताय तर ते सहजासहजी आपल्याला करता येणं शक्य असणार पाहिजे, आपल्या आवाक्यामध्ये असलं पाहिजे. कुणी त्याचं मापन करायचं ठरलं तर ते मोजता आलं पाहिजे, समोरच्याला सुद्धा संख्या मोजता आली पाहिजे किंवा त्याची किंमत काढता आली पाहिजे, ठरवता आली पाहिजे. उगीच आभासी काहीतरी मांडणं असं प्रकल्पामध्ये अपेक्षित नाही, असं प्रकल्पामध्ये मांडू नये. त्यानंतर तुम्ही जो प्रकल्प करताय त्याचं प्रत्यक्ष उपयोग मूल्य असलं पाहिजे. तुम्ही जो प्रकल्प करताय त्याचा उपयोग समाजाला, तुम्हाला किंवा आपल्या मित्रांना, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना झाला पाहिजे, त्याचा उपयोग असला पाहिजे. नाहीतर एवढे तुम्ही कष्ट करायचे आणि त्या प्रकल्पाचा काहीच उपयोग नाही, असं होता कामा नये. प्रत्यक्ष उपयोग मूल्य महत्वाचं आहे. वास्तव उद्देश हा वास्तव असला पाहिजे, आभासी उद्देश त्यामध्ये असू नये. तुम्ही जो प्रकल्प निवडताय तो विशिष्ट काळामध्ये पूर्ण होण्याची क्षमता असली पाहिजे. एखादा विषय घेतला तर तो विषय तो ठराविक काळामध्ये संपला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढचं काम जे आहे ते काम करण्यासाठी वेळ मिळतो. शिवाय आपला जो प्रकल्प आहे त्याचा उद्देश एकदा का साध्य झाला की तो प्रकल्प तिथं संपला पाहिजे. म्हणजे विशिष्ट काळामध्ये पूर्ण होण्याची क्षमता प्रकल्पामध्ये असली पाहिजे. यानंतर महत्वाचा भाग आपण जाऊया, प्रत्यक्ष कार्यवाही कशी करायची. विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपल्याला प्रकल्प करायचा आहे, तर मग हा जो प्रकल्प आहे तो करायचा कसा, यासाठी तुम्ही प्रकल्प करायला सुरुवात कशी करायची याविषयी आपण महत्वाची माहिती पाहू. यामध्ये विद्यार्थी मित्र, सुरुवातीला विषयाची निवड करा. आता विषयाची निवड करण्यासाठी काही ठराविक पद्धती लक्षात घ्या. विद्यार्थी मित्र, तुम्हाला दररोजच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही समस्या जाणवतात ना, कोणत्याही समस्या असू द्या, छोट्या मोठ्या, ज्या तुमच्या आवाक्यात नाहीत अशा कोणत्याही समस्या असू द्या, तुम्ही काय करायचं, एक पान घ्यायचं आणि त्या पानावर त्या समस्या मांडायच्या. ही समस्या एकदमच तुम्हाला जाणवेल का, नाही. एक महिना, 2 महिने याच्या अगोदर कधी समस्या अशा आपण फेस केलेल्या असतात, जाणवलेल्या असतात. या सगळ्या समस्यांची आपण यादी करायची आणि कमीत कमी 20-30 तुमच्या समस्या एका पानावर मांडून झाल्या की त्या समस्यांचं शॉर्टिंग करायचं. म्हणजे त्यातली कोणती समाजाची उपयोगाची आहे, कोणती कमी कालावधीत संपणारी आहे. शिवाय आपण जर हा प्रकल्पाचा विषय घेतला तर तो आपल्याला करण्याजोगा आहे का, आपल्या आवाक्यात आहे का, त्याच्यासाठी जी आपण कार्यपद्धती करणार आहोत ती आपल्या परिसराच्या जवळ आहे का, या सगळ्या गोष्टी विचारात घ्या विद्यार्थी मित्र, आणि मग तो विषय ठरवा. जर का आपण डोंगराळ भागामध्ये राहत असू, दुष्काळी प्रदेशामध्ये राहत असू, तर आपण आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत
त्यांचीच आपण निवड केली पाहिजे. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये आढळणाऱ्या जैवविविधतेचा अभ्यास करणे आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी दुष्काळ आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे आणि तिथं तुम्ही घेताय की समुद्राच्या जवळ असणाऱ्या जैवविविधतेचा अभ्यास करणे. समुद्र तुमच्या घराच्या जवळ नाहीये, तुम्ही प्रकल्प कसा करणार? म्हणून विद्यार्थी मित्र, तुमच्या जवळच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या घ्या आणि त्यानुसार तुमच्या प्रकल्पाच्या विषयाची निवड करा. त्यानंतर त्या विषयावरील आपल्या उपलब्ध असणाऱ्या तज्ञांचा शोध घ्या. जो काही तुम्ही विषय निवडलाय त्याविषयी असणारे जे तज्ञ आहेत त्यांची निवड करा, त्यांचा शोध घ्या. आपल्या परिसरामध्ये याविषयी कुणाला अधिक माहिती आहे त्याविषयी माहिती घ्या. आता तुम्ही म्हणाल तज्ञ व्यक्ती म्हणजे कुठे शोधायची तज्ञ व्यक्ती? त्या विषयामध्ये ज्याला अधिक सखोल माहिती आहे अशा व्यक्तीचा शोध घेणं म्हणजे तज्ञ व्यक्ती. आता आपण एखाद्याचा जर का शेतीविषयी अभ्यास असेल, मग एक पीक पद्धती आणि मिश्र पीक पद्धती त्याला माहिती मिळवायची, मग अशी आपल्या परिसरामध्ये असणारे तज्ञ व्यक्ती कोण? गावामध्ये असणारा कृषी अधिकारी असेल किंवा एखादा शेतकरी असेल, वयस्कर शेतकरी असेल, ही झाली तज्ञ व्यक्ती. या तज्ञ व्यक्तींची माहिती घ्या. कोणत्या प्रकारचा तुमचा प्रकल्प आहे? एखादा प्रकल्प तुमच्या वाहतुकीच्या संबंधी असेल तर वाहतुकीचं काम करणारा जो व्यक्ती आहे, जो ड्रायव्हर आहे किंवा तुमच्या आजूबाजूला असणारे वाहतूक क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा शोध घ्यायचा, त्यांची मुलाखत घ्यायची किंवा त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळवायची. म्हणजे तुम्ही जो निवडलेला विषय आहे त्या विषयामध्ये असणाऱ्या तज्ञाचा शोध घ्या. त्यानंतर तुमच्या प्रकल्पासाठी एक मार्गदर्शक निश्चित करा. तुम्ही एकदा का विषय तुमचा निवडून झाला की त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन सुरुवातीपासून कोण करेल त्यांची निवड करा. मग तुमचे शिक्षक असतील, तुमचे आई असेल, तुमचे वडील असतील किंवा तुमचे कोणी नातलग असतील, यापैकी तुम्हाला जी व्यक्ती वाटते की माझा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मला यांच्याकडून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होऊ शकतं, अशा व्यक्तीची निवड तुम्ही मार्गदर्शक म्हणून निवडा आणि ती व्यक्ती जसं तुम्हाला मार्गदर्शन करेल तशा प्रकारचं काम जे आहे, कार्यवाही जी आहे ती प्रकल्पाची चालू ठेवा. त्यानंतर ठरविलेल्या प्रकल्प विषयातील प्रश्न किंवा समस्या समजावून घ्या. तुम्ही जो प्रकल्प निवडलाय तो विषय अगोदर समजावून घ्या. प्रश्न काय आहे महत्वाचा तो समजावून घ्या. समस्या काय आहे ती समजावून घ्या आणि मग त्या समस्या सोडवणुकीच्या दृष्टीनं पुढे जा. नाहीतर आपण संपूर्ण प्रकल्प आपला संपत येतो आणि आपल्याला काय करायचं होतं तेच राहून जातं. आपण काय आपले निष्कर्ष मिळाले तेच राहून जातं. म्हणजे ज्या कामासाठी आपण प्रकल्प केला होता तो तेच राहतो बाजूला आणि दुसरंच आपल्याला निरीक्षण आणि निष्कर्ष आपले निघतात. तर तसं होता कामा नये. त्यामुळे व्यवस्थित आपला जो प्रश्न आहे तो समजावून घ्या. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे करायचे काम निश्चित करा. एकदा का तुम्ही प्रकल्प करायला सुरुवात केली की आपलं काम निश्चित करा. कधी करायचं? मग पहिल्या आठवड्यामध्ये मी काय करेल, दुसऱ्या आठवड्यामध्ये काय करेल, तिसऱ्या आठवड्यामध्ये मी काय करेल. ज्या एखाद्या क्षेत्राकडे तुम्हाला भेट द्यायची असेल तर त्या दिवशी ते क्षेत्र ओपन आहे का, उघडा असतं का, तिथे भेट होऊ शकेल का त्या व्यक्तीची. सगळी कार्यवाही जी आहे ती तुमच्या कागदावर नोंदलेली पाहिजे. कागदावर नियोजन मांडा आणि मग नियोजन जर तुम्ही मांडलं व्यवस्थित तर ठरलेल्या दिवशी ठरलेलं काम जे आहे ते करण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या दिवशी तुम्ही काम ठरवताना त्या दिवशी काम पूर्ण केलं की मग अडचण येत नाही. कधी कधी एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो, त्याने काही फरक पडत नाही. पण तुमच्या कामाची दिशा जी आहे ती ठरवून घ्या. कोणत्या दिवसामध्ये मला सर्वे करायचा आहे, कोणत्या दिवसामध्ये मला प्रयोग करायचा आहे, त्या काळामध्ये मला प्रयोग करणं सोयीस्कर आहे का. एखादा शेतीच्या संबंधातला प्रयोग असेल, पिकांच्या संदर्भातला प्रयोग असेल आणि तुम्ही एखादा प्रयोग करायला घेतला आणि धो पाऊस आला, त्या दिवशी सगळं तुम्ही जे बिया लावलेल्या आहेत त्या वाहून गेल्या, त्या काळामध्ये मग तो प्रयोग करणं योग्य आहे का नाही. तर जे काही आपल्याला करायचंय त्याचं व्यवस्थित नियोजन करा आणि मग करायचं काम जे आहे ते निश्चित करा. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे कामाचा आराखडा तयार करा व त्याप्रमाणे ठरवलेले काम पूर्ण करा. ज्या दिवशी आपण जे काम ठरवलेलं आहे त्या कामाचं नियोजन झाल्यानंतर त्या दिवशी ते काम पूर्णच झालं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही प्रकल्प जो आहे तो पूर्ण करायचा आहे. आणि कमीत कमी खर्चामध्ये कसा प्रकल्प होईल त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे. जास्त खर्चिक तुमचा प्रकल्प व्हायला नको. आता विद्यार्थी मित्र,
बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस मुलांना माहिती सांगतो आणि सगळी माहिती सांगून झाली की तरी नंतर विद्यार्थी नंतर विचारतात, सर विषय सांगा तुम्ही. आणि तुम्ही विषय सांगा आणि मग विषय सांगितल्यानंतर मग आम्ही प्रकल्प करतो. त्यांच्या पुढे मुख्य प्रश्न असतो, विषय कसा निवडायचा. आणि विषय निवडण्यामध्ये बरीचशी मुलं कितीतरी दिवस वायाला घालवतात आणि मग विषय निवडणं ही त्यांच्या पुढे खूप मोठी गंभीर समस्या होऊन बसते. अरे विषय आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत ना, त्यातून आपल्याला विषय निवडायचा आहे. मग काय काय विषय कसा निवडायचा हे महत्वाचं आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. स्थानिक समस्येनुसार स्वतः प्रकल्पाची निवड करा. तुम्ही जिथं राहता त्या स्थानिक परिस्थितीचा विचार करा. तुमच्या आजूबाजूच्या काय समस्या आहेत त्यांचा विचार करा. तुमच्या घरामध्ये काही समस्या आहेत त्यांचा विचार करा. तुम्ही ज्या शाळेमध्ये जाता त्या शाळेच्या परिसरामध्ये काय समस्या आहेत त्यांचा विचार करा. तुमच्या वर्गामध्ये काही समस्या आहेत का त्यांचा विचार करा. तुम्ही तुमचं घर आणि तुमची शाळा या दरम्यान काही वाहतुकीमध्ये काही समस्या आहेत का त्याचा विचार करा. तुम्ही बाजारामध्ये गेला तिथं आजूबाजूला काही समस्या जाणवत आहेत का याचा विचार करा. ज्या ठिकाणी वेगवेगळे दुकानं असतात, बँका असतात किंवा वेगवेगळे कार्यालय असतात, या कार्यालयांच्या मध्ये काही समस्या तुम्हाला दिसून येतात का यांचा विचार करा. आणि आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या समस्या तुम्हाला जाणून येतात त्याच्याविषयी तुम्ही विचार करा. दुसरा महत्वाचा विचार करायचा आहे तो म्हणजे नाविन्यपूर्ण विषय निवडीला प्राधान्य दिलं जातं. एखाद्यानं जर काही काम केलं असेल, एखाद्या समस्येविषयी अगोदर काही काम केलं असेल, तोच विषय तुम्ही घेतला तर तुमचा प्रकल्प वेगळा कसा, कोण ऐकणार आहे तुम्ही सांगितलेली माहिती, तुमचा प्रकल्प कोण ऐकेल. म्हणून आपण जो निवडतो ना हा प्रकल्प कसा असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे, नाविन्यपूर्ण असला पाहिजे, नवीन असला पाहिजे, जेणेकरून आपण जी माहिती सांगतोय ती समोरचा बारकाईने ऐकून घे. म्हणून आपला विषय जो आहे तो नाविन्यपूर्ण असला पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट विचारात घ्यायची विषय निवडताना, आपल्या आवाक्यातील असावा. आपल्या आवाक्यातील म्हणजे खूप मोठं काम त्याच्यामध्ये असेल तर ते त्यामध्ये घेऊ नका. विद्यार्थी बऱ्याच वेळेस वेगवेगळे आपण त्याला म्हणतो हवेत इमले बांध तसला प्रकार आहे. खूप मोठ्या मोठ्या कल्पना करतात, चंद्रावरच्या, ग्रहावरच्या किंवा सूर्यमालेतील काहीतरी कल्पना करतात. सर असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. अरे तिकडे जाऊच नका. तुम्ही ज्या समस्या तुमच्या आवाक्यात आहेत ना त्यांच्याच विषयी विचार करा. छोटी एखादी संकल्पना घ्या आणि त्याच्याविषयी विचार करा. आपल्या आवाक्यातील विषय घ्या. प्रकल्प जो आहे तो कमीत कमी खर्चात तयार होणारा पाहिजे, जेणेकरून आपल्या पालकांना त्याचा काही जास्त गोंधळ होणार नाही किंवा आपले जास्त पैसे खर्च होणार नाही याचाही विचार प्रकल्प निवडताना, विषय निवडताना आपण केला पाहिजे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही एकदा का प्रकल्प निवडला तर या प्रकल्पाची रूपरेषा तयार करावी. उद्देश जो आहे, धोरण त्याचं ठरवावं. कसं ठरवावं पहा. प्रयोग म्हणजे प्रयोगशाळेतील प्रयोग नसून विविध टप्प्यात तो असावा. त्याचे नियंत्रित व अनियंत्रित गट करावे. सातत्याने नियमित कालावधीनंतर निरीक्षण करावं. नोंदवही असावी. त्या तारीख, वेळ याची नोंद असावी. विद्यार्थी मित्र, प्रकल्प ज्यावेळेस तुम्ही करताना, या प्रकल्प करताना विविध ठिकाणी तुम्हाला प्रयोग वगैरे करायचे असतात आणि प्रयोग करताना बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थी चुकतात. प्रयोग कशासाठी करायचा आहे, उद्देश काय आहे प्रकल्पाचा, कशासाठी करायचा आहे आणि शेवटी आपल्याला काय मिळालं पाहिजे हे विद्यार्थी विचारात घेत नाही. अगोदर ठरवा की मला या प्रयोगातून मला काय मिळणार आहे किंवा या प्रयोगातून मला काय अपेक्षित आहे, माझा हा प्रयोग करण्याचा उद्देश काय आहे हे एकदा ठरवलं की मग प्रयोग करायला घ्या. आता बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांची अशी संकल्पना असते, प्रयोग करायचा म्हणजे आता हा प्रयोग कुठेतरी प्रयोगशाळेतच करायचा असणार आहे. प्रकल्पाचा प्रयोग हा प्रयोगशाळेतच करायचा असतो अशी काहींची धारणा आहे. प्रयोग काय प्रयोगशाळेतच करायचा असतो असं नाहीये. हा निसर्ग म्हणजे एक प्रयोगशाळाच आहे. या निसर्गामध्ये तुम्ही कुठेही प्रयोग करू शकता. पण शास्त्रीय पद्धतीने प्रयोग करताना
हे निश्चित पद्धतीनं प्रयोग केला गेला पाहिजे. त्यासाठी एक नियंत्रित व अनियंत्रित अशा दोन पद्धतीनं प्रयोग केला गेला पाहिजे. नियंत्रित म्हणजे काय की कंट्रोल आहे त्याला, की जे आपल्याला माहिती आहे की ठराविक गोष्टी ज्या आहेत त्या आपण कंट्रोल मापून मोजून घेतलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी घेणं म्हणजे ते नियंत्रित कंट्रोल मध्ये आहे. आणि दुसरा म्हणजे अनियंत्रित, की ज्या ठिकाणी थोडंसं मापून मोजून जे आहे ते तेवढं घेतलं जात नाही, किंवा मापून मोजून म्हणजे प्रत्येक वेळेस संख्या वगैरे पाहणं. लोकसंख्या असेल तर ठराविक गावाचीच लोकसंख्या, मग त्या ठिकाणी नियंत्रित गट आला, तो माहीत असलेला गट आला. अनियंत्रित म्हणजे जो बऱ्याचशी लोकसंख्या जो आपल्या नियंत्रित नाही किंवा टप्प्यात नाही, असं पण गट येऊ शकेल. दोन जे गट आहेत ते दोन गट तुम्ही विचारात घेतले पाहिजे. आता नियंत्रित आणि अनियंत्रित मध्ये वेगवेगळे प्रयोग असेल बरं का विद्यार्थी मित्र. समजा तुम्ही कुत्र्यांची पिलं, तुम्ही दोन कुत्र्यांच्या पिलांच्या जातींचा अभ्यास करताय, तर नियंत्रित मध्ये तुम्ही दोन्ही कुत्र्यांना त्या पिलांना खाद्य देताना, पाणी देताना, किंवा त्यांचं संगोपन करताना, त्यांना राहण्यासाठी जागा देताना, त्यांना धुणं असेल किंवा त्यांचं बाकीचे जे जोपासना आहे, या सगळ्या ठिकाणी दोन्हीही पिलांना तुम्हाला काय करायचे, नियंत्रित सारखंच ट्रीटमेंट करायचे, सारखंच द्यायचे. त्याला म्हणतो आपण कंट्रोल. आणि अनियंत्रित जे आहे, अनियंत्रित मध्ये कंट्रोल असत नाही, म्हणजे तुम्ही मोजून मापून काही घेत नाही. तर ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या, नियंत्रित आणि अनियंत्रित. त्यानंतर आपण जे निरीक्षण नोंदवतो ना, ते सातत्यानं सतत आपण नोंदणी त्याची केली पाहिजे. नियमित कालावधीमध्ये आपण निरीक्षण नोंदवली पाहिजे. मग दररोज असेल किंवा 2 तासाने असेल, 1 तासाने असेल, 1 महिन्याने असेल, 1 वर्षाने असेल, काय जे असेल ते तुमची जी निरीक्षणं तुम्ही नोंदवता, ती निरीक्षणं तुम्ही नोंदवहीमध्ये लिहून ठेवली पाहिजेत. जेव्हा तुम्ही निरीक्षण केलेलं आहे त्यामध्ये तुमची तारीख, वेळ याची नोंद केलेली तुम्ही पाहिजे. पिकांचा वाढीचा अभ्यास तुम्ही करताय, तर तुम्ही ज्या दिवशी त्याचं निरीक्षण केलेलं आहे ते निरीक्षण नोंदवा, त्याची तारीख लिहा, जे काही असेल ते. तर अशा प्रकारे निश्चित निरीक्षण जी आहे ती जी तुम्हाला डोळ्यांना दिसतात ती. विद्यार्थी मित्र, हे एक मला पुन्हा पुन्हा सांगावं असं तुम्हाला वाटते. निरीक्षण म्हणजे काय? निरीक्षण म्हणजे तुमच्या डोळ्यांना जे दिसलं ते, जे तुमच्या डोळ्यांना दिसतं त्याला म्हणायचं निरीक्षण. जे काही तुम्हाला डोळ्यांना दिसलं ना ते नोंदवहीमध्ये लिहा, तारीखवार त्याची टिपून ठेवा, ते झालं निरीक्षण. अशा प्रकारची प्रयोगाची निरीक्षण जी आहे ती वेळोवेळी नोंदून ठेवा. आता काही प्रकल्प करताना काही पथ्ये जी आहेत ती आपण पाळली पाहिजे. मग प्रकल्प करताना काही पथ्ये पाळली पाहिजेत म्हणजे काय काय केलं पाहिजे, प्रकल्प कशा प्रकारे केला पाहिजे. आता प्रकल्प करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती ज्या करतो आपण त्यामध्ये आपण प्रयोग करत असतो. म्हणजे कार्यपद्धती करताना, प्रकल्प करताना काय करावं लागणार आहे, आपल्याला प्रयोग करावे लागणार आहे. त्यानंतर काही वेळेला आपल्याला निरीक्षण करावे लागणार आहे, म्हणजे प्रयोगाची निरीक्षण आपण नोंदवणार आहोत. त्यासाठी ठीक आहे नाही, प्रयोगाचे निरीक्षण नोंदवणार आहोत. किंवा कधी कधी आपण फक्त निरीक्षण करून एखाद्या क्षेत्राला भेट देऊन सुद्धा आपण निरीक्षण नोंदवणार असतो. तर निरीक्षण नोंदवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं सर्वेक्षण आपल्याला करावं लागेल. सर्वेक्षण करताना सुद्धा 2 प्रकारे सर्वेक्षण असू शकतं. मग कोणत्या प्रकारे, तर ते आपण पुढच्या टप्प्यात पाहूया. तर कधी कधी आपल्याला संकलन करावं लागतं, गोळा करावी लागते माहिती, किंवा नमुने गोळा करावे लागतात. तशा प्रकारची सुद्धा कार्यपद्धती असेल. आपण जे सर्वेक्षण करतो हे सर्वेक्षण कधी कधी क्षेत्र अभ्यास असेल, क्षेत्र अभ्यासाद्वारे आपण नोंदवलेली निरीक्षण असू शकतील, किंवा हे जे सर्वेक्षण आहे विविध प्रश्नावल्या आणि मुलाखत घेऊन मिळवलेलं सर्वेक्षण असेल. कधी कधी आपण बऱ्याचशा व्यक्तींकडून आपल्याला माहिती गोळा करायची असेल तर आपण काय करतो, प्रश्नावली तयार करतो आणि प्रश्नावली त्यांच्याकडून भरून घेतो, त्याद्वारे माहिती मिळवत असतो. कधी कधी ठराविक ठिकाणी जाऊन त्या ठराविक व्यक्तींची आपण मुलाखत घेतो आणि मुलाखतीद्वारे मिळालेली जी माहिती आहे ती आपण गोळा करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला हा प्रकल्प करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला
काही पथ्य पाळणं गरजेचं असतं. प्रकल्प करताना काय पथ्य पाळावे? सुरुवातीला एक महत्वाचं, प्रकल्पासाठी माहिती कशी मिळवणार हे आधी ठरवून घ्या. तुम्ही जो प्रकल्प करताय त्याची माहिती कशी मिळवणार, कोणत्या कोणत्या मार्गाने तुम्हाला हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत होणार आहे तेच अगोदर ठरवा. त्यानंतर प्रकल्पाची व्याप्ती किती व मर्यादा किती. हा प्रकल्प तुम्ही तुमच्या गावासाठी केलेला आहे की तुमच्या शाळेसाठी केलेला आहे की शेजारच्या 4 गावांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे की तालुक्यातील गावांचा तुम्ही समावेश केलेला आहे, ते ठरवून घ्या. की एकाच गावाचा किंवा एकाच मोहल्ल्याचा तुम्ही विचार करणार आहात, व्याप्ती ठरवून घ्या आणि मर्यादा ठरवून घ्या की या गावाच्या बाहेर आम्ही जाणार नाही किंवा आमच्या या मोहल्ल्याच्या वेगळ्या ठिकाणी आम्ही जाणार नाही, आम्ही तालुक्याच्या पेक्षा वेगळ्या गावांचा आम्ही अभ्यास करणार नाही. तर अशा प्रकारची व्याप्ती मर्यादा ठरवून घ्या. किती व्याप्ती आहे आणि किती मर्यादा आहेत हे ठरवून घ्या. हे खूप महत्वाचं आहे हा विद्यार्थी मित्र. जर का मी असं म्हटलं की आमच्या शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या अन्नपदार्थांचा अभ्यास करणे, मग माझ्या शाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा मी अभ्यास केला की त्यांना शाकाहारी पदार्थ आवडतात, त्यांना मी असं जर का म्हटलं, माझ्या प्रकल्पातून असाच निष्कर्ष नंतर मिळाला, तर मला असं नाही म्हणता यायचं की या सगळ्या विद्यार्थ्यांना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाकाहारी आहारच आवडतो असं मला म्हणता येणार नाही. कारण माझा जो प्रकल्प आहे तो माझा प्रकल्प फक्त माझ्या शाळेतील मुलांच्या पुरता मर्यादित आहे. माझी मर्यादा ठरलेली आहे आणि मग व्याप्ती सुद्धा माझी ठरलेली आहे. इथपर्यंतच व्याप्ती आहे माझ्या प्रकल्पाची. तेवढी जर का मी सांगितली तर मग मात्र काही अडचण येत नाही. म्हणून आपल्या प्रकल्पाची व्याप्ती आणि मर्यादा आपण स्पष्ट केली पाहिजे. निरीक्षण अथवा प्रयोग कसा करणार आणि काय करणार. प्रयोग करायचा तर तो काय करायचा, कसा करायचा, काय काय करावं लागेल मला. प्रयोग करण्याच्या अगोदर कोणाचं मार्गदर्शन घ्यावं लागेल मला, एखाद्या अधिकाऱ्याची भेट घ्यावं लागेल का, एखाद्या शेतकऱ्याची भेट घ्यावं लागेल का. शाळेमध्ये सुद्धा आम्ही कधी कधी पाहतो मुलं प्रयोग आम्ही घेत असतो आणि मुलं काय पाहायचंय ते लक्ष देत नाही, ते दुसरं काहीतरी पाहत बसतात. आपल्याला काय पाहायचंय, कशाचं निरीक्षण करायचंय हे ठरवून घ्या. तुम्ही प्रकल्प करताना सुद्धा तुम्हाला कशाचं निरीक्षण करायचंय ते ठरवून घ्या. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, क्षेत्रभेटीत काय पाहणार. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी आपण क्षेत्रभेटीला जातो आणि बाकीच्या तिथं जाऊन काय पाहायचं हेच समजत नसतं मुलांना. आपले डबे आणि पाणी वगैरे घेऊन जातात, तिथे जेवण वगैरे करतात आणि उड्या मारतात आणि येतात घरी, झाली आमची क्षेत्रभेट. तर तिथं जाऊन काय पाहिलं हेच जर तिथं जाऊन पाहिलं नाही तुम्हाला जे पाहायचंय ते, तर काय तुमच्या क्षेत्रभेटीचा उपयोग झाला. म्हणून अगोदर ठरवून घ्या की मला या ठिकाणी जायचं तर मला तिथे काय पाहायचंय, क्षेत्रभेटीमध्ये काय पाहणार हे ठरवून घ्या. त्यानंतर माहिती संकलन पद्धती कोणती व कशी असणार. माहिती मला गोळा करायची प्रकल्पासाठी, तर ती माहिती मी कशी गोळा करणार, गोळा करण्यासाठी मी कोणती कोणती पद्धती वापरणार. मुलाखत वापरणार आहे का, सर्वे वापरणार आहे का, प्रश्नावली भरून घेणार आहे का. जर मी मुलाखत घेणार असू तर ज्या माणसाची मला मुलाखत घ्यायची, ज्या व्यक्तीची मला मुलाखत घ्यायची, त्या व्यक्तीला मी काय काय प्रश्न विचारणार आहे आणि मी प्रश्न विचारलेले मला माझ्या विषयाशी संगत आहेत का. विसंगत प्रश्न तर असणार नाही ना, त्या माझ्या प्रकल्पाशी संगत असणारेच मी प्रश्न विचारले पाहिजे. बाकीच्या प्रश्नांचं मला काही देणं घेणं नाही. जे काम माझा प्रकल्पाचा विषय आहे त्याच संबंधी मी प्रश्न विचारले पाहिजे. म्हणून माहिती संकलन करताना आपण याचा विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की विद्यार्थी एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला जातात आणि तिथे जाऊन जे विचारायचे ते विचारत नाही, दुसरंच विचारत बसतात. एखाद्या डॉक्टरची मुलाखत घ्यायला जातात आणि तिथे ते बाकीचे जे पेशंट वगैरे जे आहेत त्यांचं निरीक्षण करत असतात. डॉक्टरांना काय विचारायचे ते विसरून जातात. कधी कधी डॉक्टरांना मुलाखत घ्यायला जातात, डॉक्टरांना पाहून घाबरतात आणि मग डॉक्टरांना काय विचारू असं करतात. 1-2 प्रश्न विचारतात, सर ओके, आणि येतात निघून बाहेर. असं पण होतं. आपल्याला काय विचारायचं समोरच्याला, माहिती कशी संकलित करायची याचं सुद्धा ज्ञान, याचं नियोजन जे आहे ते अगोदर आपण केलं पाहिजे. माहिती विश्लेषण पद्धती कोणती व कशी असणार. मी मिळवलेली जी माहिती आहे तिचं विश्लेषण मी कसं करेल, तथ्य कसे मांडेल, त्याचा आलेख काढेल का, त्याचा वृत्तालेख तयार करेल का,
काय मांडणी करणार आहे त्याचं सुद्धा नियोजन अगोदर आपण ठरवलं पाहिजे. संदर्भ पुस्तके, आलेख, लिखाण पद्धती कशी असेल, याच्यासाठी मला कोणती कोणती पुस्तकं वापरावी लागतील, ही संदर्भ पुस्तके मला कुठे मिळतील, याच्याविषयी सगळ्या गोष्टींची नोंद आपण करायची, याच्याविषयी माहिती आपण करून ठेवायची. आणि मग आलेख तर काढेल तर मी स्तंभालेख काढायचा की वृत्तालेख काढायचा आहे, मला लिखाण करायचं तर मी लिखाण कशा पद्धतीने करेल, तर हे सगळं आपण अगोदर पथ्य पाळायचे, ते ठरवायचे आणि मगच प्रकल्प जो आहे तो व्यवस्थित मांडायचा. विद्यार्थी मित्र, याची महत्वाची गोष्ट आहे, या सर्वांची नोंद आपल्या कार्यपद्धतीमध्ये असली पाहिजे. वरती जेवढे मी आता हे मुद्दे दिलेत ना, आपली कार्यपद्धतीचं नियोजन करताना हे सगळ्या गोष्टींचं नियोजन अगोदर करा आणि मगच प्रकल्प प्रत्यक्ष करायला सुरुवात करा. यानंतर विद्यार्थी मित्र, आपण प्रयोग करत असतो. प्रकल्पासाठी वेगवेगळे प्रयोग आपल्याला करावे लागतात आणि प्रयोग करताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत याविषयी आपण माहिती घेऊ. प्रयोग करताना काय काय करायचे आपल्याला. या ठिकाणी प्रयोग म्हणजे फक्त प्रयोगशाळेतीलच प्रयोग अपेक्षित नसून त्याच्या बरोबरीने आपले पर्यावरण हीच एक प्रयोगशाळा मानून निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग करणं अपेक्षित आहे. आपल्या प्रयोगशाळेतलीच प्रयोग पाहिजेत असं काही नाही. कधी कधी गरज पडली तर तुम्हाला प्रयोगशाळेत पण प्रयोग करावे लागतील आणि कधी कधी बाहेर शेती असेल किंवा नदीच्या किनारी असेल किंवा आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर असेल, त्या कोणत्याही ठिकाणी प्रयोग हा तुमचा असू शकतो. त्यानंतर या प्रयोगाच्या मध्ये महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही जो प्रयोग करणार आहात तो प्रयोग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगाची रूपरेषा आखावी. तुम्ही जो प्रयोग करणार आहात तो अगोदर ठरवून घ्या. तुम्हाला काय करायचा प्रयोग, कसा करायचा आहे, त्याची कृती कशी असेल, निरीक्षण कशी मिळतील किंवा निरीक्षण काय काय नोंदवायची आहेत त्याची अगोदर रूपरेषा ठरवून घ्या. प्रयोग करताना नियंत्रित व अनियंत्रित गटावर प्रयोग व्हावे. दोन्ही गट असले का, कंट्रोल आणि अनकंट्रोल, म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रयोग जे आहेत हे तुमचे झाले तरच तुम्हाला निश्चित असा प्रयोग जो आहे तो किंवा प्रयोगाचा निष्कर्ष जो आहे तो मांडता येईल. नियमित कालावधीनंतर सातत्याने निरीक्षण करावे. ठराविक कालखंडानंतर तुम्ही निरीक्षणही नोंदवली गेली पाहिजेत. नोंदवहीमध्ये परिस्थिती, तारीख, वेळ यांची निरीक्षण वेळोवेळी नोंदवून ठेवली पाहिजेत. प्रयोग करताना विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत जाताना अनुभव तुम्हाला वेगवेगळे येतो आणि त्याच्यानुसार प्रयोग जो आहे तो होत असतो. आता आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यानं, आमच्या गटानं एक प्रकल्प घेतलेला होता. मिश्र शेती, एक पीक पद्धती आणि मिश्र पीक पद्धती यांचा अभ्यास करणे. आणि त्या विद्यार्थ्यांनी पावसाळ्याच्या दिवसामध्ये ठराविक प्रकारचं क्षेत्र त्याच्या घराच्या बाजूचं निवडलं आणि तिथं त्यानं ठराविक वाफे वगैरे तयार केले आणि त्या ठिकाणी मका आणि हरभरा अशा या बिया त्या विद्यार्थ्यानं लावल्या. आणि दररोज तो विद्यार्थी जो आहे त्या वाफ्यांकडे जाऊन यायचा आणि किती बिया उगवलेल्या आहेत, किती पानं त्यांना आलेली आहेत, मकेचं बी कधी आलेलं आहे, 4 दिवसानंतर कोणतं बी अगोदर दिसून आलं, या सगळ्यांची नोंद त्याने ठेवली. पण एक काही दिवसानंतर असं झालं, एक 7-8 दिवसानंतर एक परिसरामध्ये असणारी जी भटकी कुत्री आहे ती त्या ठिकाणी आली आणि त्या वाफ्यामध्ये सगळं त्यांनी त्या माझ्या पायाने उकरलं, त्यांना ओलावा मिळाला आणि ते सगळं उकरून ते तिथं बसले. आणि नंतर तो विद्यार्थी दुसऱ्या दिवशी येऊन जाऊन पाहतो तर सगळं ते वाफे जे आहे ते खराब झालेले, सगळ्या बिया लावलेल्या त्या उगवलेल्या अस्ताव्यस्त झाल्या आणि विद्यार्थी खूप नाराज झाला, मुलगा नाराज झाला. म्हणजे काय, या ज्या अनावधानानं होणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या होऊन गेल्या आणि त्याचा जो प्रकल्प आहे तो तिथंच थांबला. म्हणजे प्रयोग करताना विद्यार्थी मित्र या सुद्धा गोष्टी या विचारात घेतल्या पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे अशा प्रकारे प्रयोग जे आहेत हे कोणत्या कोणत्या गोष्टींनी काय काय होऊ शकतं या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. मी आताच सांगितलं की प्रयोग हा निव्वळ प्रयोगशाळेतच केला पाहिजे असं काही नाही. एका चाकणचा विद्यार्थी होता. या चाकणच्या विद्यार्थ्यानं एक प्रकल्प पाठीमागे केलेला होता. राष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा तो त्या विद्यार्थ्याचा प्रकल्प गेला होता. त्याने काय प्रयोग केला होता, पक्षी कोणत्या प्रकारचं धान्य खातात, कोणत्या प्रकारचं धान्य खात नाहीत हे पाहण्यासाठी त्या विद्यार्थ्याने काय केलं की वेगवेगळ्या प्रकारचं धान्य जे आहे, तांदूळ, डाळ, गहू, जवस, तीळ, शेंगदाणे
असे वेगवेगळे खाद्यपदार्थ त्यानं चिमण्यांना, कावळ्यांना, वेगळ्या पक्ष्यांना टाकून पाहिले आणि त्यावरून त्यांनी फक्त पाहिलं की सूर्यफुलाचे बिया, तेल किंवा खुरासणी यासारख्या ज्या तेल बिया आहेत, या तेल बिया पक्षी खात नाही. किती छोटा प्रयोग होता पहा त्या विद्यार्थ्याचा. आणि आजही विद्यार्थी मित्र तुम्ही पहा, तुम्ही या बिया पक्ष्यांना टाकून बघा, पक्षी खात नाही. म्हणजे शास्त्रीय पद्धती अशी आहे की तुम्ही केलेला प्रयोग जगामध्ये कोणी करून पाहिला तरी तो प्रयोग तसाच आला पाहिजे. म्हणून तुम्ही आजही अशा तेलबिया पक्ष्यांना टाकून पहा, तेलबिया पक्षी खात नाहीत. त्यानंतर प्रयोगामधील काही तथ्य पाळणं गरजेचं आहे, काही पथ्य तुम्हाला पाळायला पाहिजे. वैज्ञानिक निरीक्षण घेताना स्थळ, काळ, वेळ ठरवून रोज त्याच वेळी निरीक्षण घ्यावे. जर तुम्ही दररोज सकाळी जर नोंद घेत असाल तर दररोज सकाळीच नोंद घेतली पाहिजे. संध्याकाळी घेत असाल तर संध्याकाळीच घेतली पाहिजे. नमुना घेताना त्यावर स्थळ, काळ लिहून ठेवला पाहिजे. मातीचा समजा नमुना घेताय, तुम्हाला माती तपासणीसाठी पाठवायची किंवा पाणी तपासणीसाठी पाठवायची प्रयोगशाळेमध्ये, तर तुम्ही केव्हा नमुना घेतलेला आहे त्याचं ठिकाण किंवा वेळ ती लिहून ठेवली पाहिजे, तारीख लिहून ठेवली पाहिजे आणि मग त्याचं लेबल त्या नमुन्याला चिटकवलं पाहिजे. सर्व निरीक्षण घेऊन झाल्यावर गोळा झालेली माहिती विश्लेषणासाठी घेतली पाहिजे. सगळी निरीक्षण झाल्यानंतरच घ्या. नमुना घेताना व निरीक्षणाची नोंद करताना मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा. नमुना कसा घ्यावा, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्याला असतं का? मातीचा नमुना कसा घ्यावा हे आपल्याला माहिती आहे का? नाही. तर मग कृषी अधिकारी जे आहेत त्यांची माहिती घ्या, मातीचा नमुना कसा घेतात. मग ते आपल्याला सांगतात की शेतामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला ज्या शेताचा तुम्हाला मातीचा नमुना घ्यायचा आहे तर काय करतात, एखादा शेत असेल तर शेताच्या 4 कोपऱ्यांच्या मध्ये जाऊन खड्डा खोदायला सांगतात आणि खड्डा खोदल्यानंतर खड्डा खोदताना सुद्धा खड्डा खोदून झाला की बाजूने बरोबर ती जी खड्डा खोदलाय त्या खड्ड्याची माती अशी पाडत न्यायची तळापर्यंत. ती जी माती गोळा झाली ती गोळा करायची. त्या शेताच्या मध्यभागी एक खड्डा घ्यायला सांगतात, तिथून माती गोळा करायची. अशा या 5 खड्ड्यांची माती एकत्र केली जाते आणि त्यातली साधारणतः 1 किलो माती जी आहे ती माती परीक्षणासाठी दिली जाते. मग ही पद्धती आपल्याला माहिती आहे का? नाही. मग जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडून माहिती करून घ्या आणि मग अशा प्रकारची माहिती जी आहे किंवा प्रयोगशाळेमध्ये हे नमुने पाठवा आणि त्याची निरीक्षण जी आहे ती नोंदवा. तर अशा प्रकारचे प्रयोग करताना विद्यार्थी मित्र खूप छान प्रयोग होतात. त्यांची काळजी फक्त व्यवस्थित घ्या आणि मग आपण नोंदवलेले जे प्रयोग आहेत त्यांचे निष्कर्ष, त्यांचे निरीक्षण जे आहेत ते खूप ठाम असतात. आणि मी तर असं म्हणेन, तुम्ही स्वतः जास्तीत जास्त प्रयोग करा आणि प्रयोग केल्यानंतर आपल्याला आनंद जो आहे तो आनंद सुद्धा खूप मिळतो. प्रयोगामध्ये विद्यार्थी मित्र काही ठराविक गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. खरा वैज्ञानिक प्रयोग कोणीही कुठेही केला तरी समान परिस्थितीमध्ये निरीक्षण तशीच समान यायला हवी. म्हणजे आपण केलेला प्रयोग जो आहे तो प्रयोग कोणीही केला आणि त्याच अशाच कालावधीमध्ये केला किंवा परिस्थिती समान असेल, तापमान वगैरे समान असेल, दिवस हवेचा वेग वगैरे समान असेल तर तो प्रयोग तसाच यायला पाहिजे. म्हणजे मी साधं तुम्हाला असं सांगेन, तुम्हाला 1 कप चहा बनवायला सांगितला आणि तुम्ही 1 कप चहा बनवण्यासाठी तुम्ही 1 कप दूध घेतलं, 2 चमचे साखर टाकली, 1 चमचा चहा पावडर टाकली आणि मग तयार होणारा जो चहा आहे तो चहा तयार झाली, तुम्ही चव घेतली आणि त्याची चव तुम्ही पाहिली आणि तुम्हाला एखादी व्यक्ती, समोरची व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं सांगितलं की चहा बनवा, तुम्ही तसा चहा बनवला आणि त्या चहा पिल्यानंतर ती व्यक्ती म्हटली, अरे रे हा चहा खूप कडू आहे किंवा हा चहा खूप आंबट लागतोय. तुम्ही म्हणाल हा असं कसं होईल, हा चहा कडू लागूच शकत नाही, हा चहा आंबट लागूच शकत नाही. का ठाम म्हणू शकता तुम्ही? कारण तशा प्रकारचा चहा तुम्ही अगोदर करून पाहिलाय, पिऊन पाहिलाय, त्याची चव घेऊन पाहिलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प्रयोग करता त्यावेळेस तुम्ही ठाम होता. त्यामुळे तुम्ही स्वतः प्रयोग केले पाहिजे. आता प्रयोग करताना काय काय गोष्टी इथं दिले पहा. निरीक्षणांच्या मध्ये काय सांगितले, काही प्रकल्प हे संपूर्णपणे निरीक्षणावर आधारित असू शकतात. उदाहरणार्थ घरातील ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर होण्याचे 4 महिने आपण निरीक्षण करणार आहोत व त्याच्या आधारावर विश्लेषण व अनुमान काढणार आहोत. काही प्रकल्प असे असतील विषय
की तिथं आपल्याला प्रयोग करायला काय संधी असणार नाही. समजा आपल्या घरामध्ये जो ओला कचरा निघतो त्याच्यापासून आपल्याला खत मिळवायचे, मग 4 महिन्यामध्ये कसं खत तयार होईल आपल्याला दररोज काय करावं लागेल, निरीक्षण नोंदवावे लागतील आणि त्याच्यानुसार काय काय बदल झालेला आहे त्या खतामध्ये ते आपल्याला सुचवता येईल. इथे आपण फक्त उत्तम दर्जाचे निरीक्षण कसे केले जाईल हे पाहू. म्हणजे या प्रकल्पामध्ये काय करावं लागेल, आपल्याला चांगलं निरीक्षण, तंतोतंत निरीक्षण कसं करायचं हेच आपण त्या ठिकाणी पाहत असतो. हा दर्जा कोणकोणत्या बाबीचे निरीक्षण करायचे यावर ठरणार आहे. म्हणजे तुम्ही खरंच निरीक्षण योग्य पद्धतीने केलंय का यावरच ठरणार आहे तुमचा प्रकल्प कसा होतोय ते. इतके निकष वापरले तरच निरीक्षणावर आधारित प्रकल्पाचा दर्जा उत्तम राहील. म्हणजे योग्य पद्धतीने आपण निरीक्षण केलं तरच तुमचा जो प्रकल्प आहे तो योग्य पद्धतीने जाईल. नाहीतर आपल्याला काही प्रकल्पाचे जे निरीक्षण आहे, निष्कर्ष जे आहेत ते काही योग्य पद्धतीने मिळणार नाही. यानंतर विद्यार्थी मित्र हो, प्रकल्पामध्ये आपल्याला सर्वेक्षण करायचं असतं. कधी कधी आपल्याला सर्वे करावा लागतो आणि सर्वे करताना सर्वेक्षण कसं करावं यासाठी महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही एक सर्वे करताना एखाद्या व्यक्तीची मुलाखत तुम्हाला घ्यायची आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करता, मुलाखत घेण्याच्या अगोदर त्या व्यक्तीला जे काही प्रश्न विचारणार आहात ते प्रश्न अगोदर लिहून ठेवा, किंवा समोरच्या व्यक्तीकडून काही एखादी प्रश्नावली भरून घेणार असला तुम्ही तर ती प्रश्नावली अगोदर तयार करा. त्या प्रश्नावलीमध्ये जास्तीत जास्त किती प्रश्न असावेत, जास्तीत जास्त 20 प्रश्न असावे. सर्वेक्षण करताना नमुन्यांची संख्या किमान 50 तरी असावी. ही माहिती प्रातिनिधिक नमुना पद्धतीने गोळा करावयास हवी. आर्थिक, सांपत्तिक किंवा शैक्षणिक स्थिती व वयानुसार नमुना गट पाडावे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही जे प्रश्नावली भरून घ्यायची, तुम्हाला 20 प्रश्न तुम्ही तयार केले. प्रश्न कसे असावेत पहा. हे प्रश्न होय नाही स्वरूपातले असावेत. शक्यतो खूप तुम्ही लिहिण्यासाठी माहिती दिली तर समोरची व्यक्ती जी आहे तेवढा वेळ तुम्हाला देणार नाही. त्यासाठी होय नाही अशा स्वरूपातलेच प्रश्न द्या, म्हणजे ते व्यक्ती पटकन ती माहिती भरून देईल. सर्वेक्षण करताना किती व्यक्तींचा त्यासाठी उपयोग करा, कमीत कमी 50. 2 व्यक्तींच्या वरून तुम्ही 2 व्यक्तींची मुलाखत घेतली आणि त्याच्यावरून निरीक्षण मांडली, तुमचे निरीक्षण उचित होणार नाही. लक्षात आलं का? म्हणून कमीत कमी 50 व्यक्ती असाव्यात. आणि 2 व्यक्ती आपण मुलाखतीसाठी निवडल्या आणि त्या 2 व्यक्तींना परिसराविषयी विचारलं आपण, तुम्हाला शहरामध्ये राहायला आवडतं की ग्रामीण भागामध्ये. त्या दोन्ही व्यक्तींना जर ग्रामीण भागामध्ये आवडत असलं तर त्याच्यावरून आपण नंतर आपल्या प्रकल्पाचा निष्कर्ष यायचा की सगळ्या व्यक्तींना ग्रामीण भागातच राहायला आवडतं. आपला निष्कर्ष चुकेल, ठीक आहे नाही. म्हणून आपण कमीत कमी 50 व्यक्ती आपण घेतल्या पाहिजेत. मी तर म्हणेल 100 व्यक्ती असल्या पाहिजेत. 100 वरून आपल्याला शेकडा प्रमाण वगैरे काढायला सोपं जातं. कमीत कमी 100 घ्या आणि जास्तीत जास्त कितीही घ्या. तर आता व्यक्ती निवडताना सुद्धा इथं पहा, आर्थिक स्तर 3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. आर्थिक किंवा संपत्ती, त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कशी आहे. खूप श्रीमंत व्यक्ती असेल तर त्यांचा वेगळा गट करा. वेगळ्या प्रकारची भौतिक सुविधा असणारी व्यक्ती असेल त्याचा वेगळा गट करा. शैक्षणिक स्थिती म्हणजे कोणती, शिक्षण किती झालेलं आहे, सुशिक्षित आहे का, अशिक्षित आहे, त्यानुसार त्यांचा वेगवेगळा गट करा. वयानुसार मुलगा आहे का मुलगी आहे, लिंगानुसार सुद्धा तुम्ही गट करू शकता. शिवाय मुलगा आहे की तरुण आहे की म्हातारी व्यक्ती आहे त्यानुसार गट पाडा. तर अशा प्रकारे तुम्ही मुलाखती घेताना किंवा सर्वेक्षण करताना या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. सर्वेक्षणाचे 2 मुख्य प्रकार आहेत पहा. एक पहिला प्रकार प्रत्यक्ष अभ्यासावर आधारित सर्वेक्षण आणि दुसरा प्रकार आहे प्रश्नावल्या व मुलाखतीवर आधारित सर्वेक्षण. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, वरीलपैकी दुसऱ्या प्रकारातील दोष व मर्यादा खालीलप्रमाणे आहेत. मुलाखतीद्वारे मिळणारी माहिती किंवा प्रश्नावल्या भरून मिळालेली माहिती ही आपण जरी मिळवली तर त्यामध्ये काही त्रुटी सुद्धा असतात, काही दोष असतात. कोणते कोणते दोष असू शकतात. माहितीचा दर्जा व अचूकता क्षमतावर अवलंबून असतो. आता आपण ज्या व्यक्तीला माहिती विचारतोय त्या व्यक्तीला त्या विषयाची माहिती आहे की नाही, सांगताना व्यक्ती बरोबर अचूक सांगते की नाही, त्यावरती सुद्धा मिळालेली माहिती अवलंबून असते. एखाद्या 2 गावांच्या मधलं अंतर विचारायचंय तर काही व्यक्तींना, ठराविक व्यक्तींना तंतोतंत माहित असतं
आणि काही व्यक्ती काही अंतर सांगतात. मग आपल्याला निश्चित असं काही सांगता येत नाही, अचूक काही ठरवता येत नाही. कधी कधी निरीक्षण करून मिळणाऱ्या माहितीसाठी सुद्धा मुलाखतीचा वापर केला जातो. कधी कधी निरीक्षण फक्त आपल्याला करून आपल्याला मिळणार आहे माहिती, मग निरीक्षण करून आपल्याला माहिती मिळणार आहे तर मुलाखती कशाला घ्यायच्या. तर अशा वेळेस सुद्धा मुलाखतीचा वापर केला जातो. सांख्यिकीकरण व पडताळणी यास वाव नाही. म्हणजे आपण जी मुलाखतीद्वारे माहिती मिळवतो ती तंतोतंत असत नाही. कधी कधी वेग असते, इकडं तिकडं खूप संख्यांचं अंतर वगैरे वाढतं आणि मग सांख्यिकी तयार करताना, आलेख करताना किंवा आकडेमोड करताना ते अडचण येते. वरील कारणासाठी संपूर्णपणे फक्त मुलाखतीवर आधारित असणारे किंवा आधारित प्रकल्प करणे टाळावे. म्हणजे फक्त मुलाखतीद्वारेच प्रकल्प केलाय आणि त्याद्वारेच प्रकल्प पूर्ण झाला असं करू नका. कारण ती जी माहिती आहे ती माहिती निश्चित अशी ठाम अशी अगदीच बरोबर असेल असं काही सांगता येणार नाही. प्रत्यक्ष क्षेत्र अभ्यासावर आधारित जर का सर्वेक्षण असेल तर जैवविविधता या विषयासंदर्भात ही कार्यपद्धती चांगल्या प्रकारे हाताळली जाऊ शकते. वेगवेगळ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी किंवा अजैविक घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपण प्रत्यक्ष क्षेत्र भेटीवर आधारित असणारा प्रकल्प जो आहे तो घेतो. तिथं सर्वेक्षण आपण करतो आणि मग त्यामुळं ठराविक निकष ठरवून त्याप्रमाणे तक्ते बनवून मगच प्रत्यक्ष क्षेत्र अभ्यासाला सुरुवात करावी. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन काय काय अभ्यासायचं आहे. मग वनस्पतींचा अभ्यास करायचा असेल तर कोणत्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला अभ्यासायच्या, छोटे गवत असणाऱ्या वनस्पती अभ्यासायच्या आहेत का, झुडपं अभ्यासायचे आहेत का, वृक्ष अभ्यासायचे आहेत का, त्यानंतर द्विदल एकदल आपल्याला अभ्यासायचे आहेत का, किंवा फळं येणाऱ्या वनस्पती अभ्यासायच्या आहेत का, किंवा लाल फुलं येणाऱ्या वनस्पती आपल्याला अभ्यासायच्या आहेत का. या सगळ्याचा डाटा जो आहे, सगळी माहिती अगोदर आपण ठरवून घेतली पाहिजे. त्यानंतर अशा प्रकारे प्रश्नावल्या जर का आपण विचारणार असू तर प्रश्नावल्या व मुलाखतीवर आधारित सर्वेक्षण जे आहे त्यामध्ये प्रश्नावल्या 2 प्रकारच्या असतात. त्यातला एक प्रकार आहे तयार प्रश्नावल्या वाटून भरलेल्या प्रश्नावल्या संकलित करणे. म्हणजे आपण 20 प्रश्न तयार करायचे पानावर आणि त्या प्रश्नावल्या वाटायच्या आणि त्यांच्याकडून ती प्रश्नावली काय करायची, भरून घ्यायची. आणि कधी कधी आपण 20 प्रश्न तयार करायचे, आपण स्वतः त्या समोरच्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आणि प्रश्नावली भरून घ्यायची. तो दुसरा प्रकार आहे, ब प्रकार मी आता सांगितला. दोन्ही प्रकारात माहितीची अचूकता ही प्रश्नावल्यांच्या दर्जावर अवलंबून असते. आपण कोणत्या प्रकारे प्रश्न विचारणार आहोत हे महत्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळेस ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची त्या व्यक्तीला महत्वाचा आपला विषय काय आहे त्याच्यानुसार प्रश्न विचारला पाहिजे. त्या व्यक्तीचं नाव, गाव आणि नाव आणि हुद्दा वगैरे ठीक आहे, पण त्याला तुमच्या घरी किती माणसं आहेत आणि तुम्ही काय करता, तुम्हाला हे आवडतं का, जेवण झालं का, याचं काय देणे घेणे का आपल्याला नाही. आपला महत्वाचा प्रश्न काय आहे, आपल्या प्रकल्पाच्या संदर्भात असणारे जे प्रश्न आहेत ते आपण विचारले पाहिजे. प्रश्न विचारण्याचं कौशल्य सुद्धा विद्यार्थी मित्र हो सगळ्यात महत्वाचं आहे. चांगल्या प्रकारे प्रश्न निर्माण करता आलं पाहिजे आपल्याला. आणि जर चांगल्या प्रकारचे प्रश्न आपण निर्माण करू शकलो तर त्याचा चांगलाच उपयोग आपल्या प्रकल्पामध्ये होणार आहे. वाटण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रश्नावल्यांसाठी अशा प्रकारचे प्रश्न असावेत की ज्या योग्य उत्तरे देणाऱ्याला फार विचार करावा लागणार नाही, फक्त योग्य पर्यायाची निवड करावी लागेल. मुलाखतीसाठी मात्र समोरच्याचे वय, स्वभाव, माहिती कोणती पाहिजे याचा विचार करून प्रश्नावली तयार करायला पाहिजे. मग आपण कोणत्या व्यक्तीला प्रश्नावली देणार आहोत या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. डॉक्टरांची मुलाखत घ्यायची आपल्याला तर डॉक्टरांना कोणते प्रश्न विचारले पाहिजे. एखाद्या वयस्कर व्यक्तीला आपण प्रश्न विचार असू तर त्या व्यक्तीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे. एखाद्या लहान मुलाला प्रश्न विचारायचे तर आपल्याला तर त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हे तुम्हाला आवर्जून सांगायचे, पहा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प्रकल्प करायला जाता, बरेचसे विद्यार्थी, माझा तर अनुभव असा आहे की विद्यार्थी मुलाखत घ्यायला जातात आणि तिथं व्यवस्थित काही त्या रिक्वेस्ट करत नाही त्या समोरच्या व्यक्तीला. अगोदर आपण नम्रपणे विचारलं पाहिजे, तुमचा परिचय करून दिला पाहिजे. नमस्कार, माझं नाव अ.ब.क, शाळेचं नाव अ.ब.क आणि मी अशा प्रकारचा या विषयावर छोटासा प्रकल्प करत आहे आणि या प्रकल्पासाठी मला तुमची मदत हवी आहे, कृपया मदत कराल का. अशा प्रकारची तुम्ही त्यांना विनंती केली तर कोणत्याही उच्च प्रतीचा अधिकारी असू द्या किंवा कोणत्या प्रकारची
एखादा शास्त्रज्ञ असू द्या, कोणतीही व्यक्ती तुम्हाला मदत करायला लगेच तयार होते पहा. लगेच ते ओके ओके लगेच ते सांगतात की थांबा थोडं 1-2 मिनिटं मला द्या, तुम्हाला मी वेळ देतो. तर अशा प्रकारे आपल्या मध्ये नम्रपणा असला पाहिजे आणि तुम्ही जे प्रयत्न करताय समोरचा सुद्धा तुमच्या प्रयत्नांना दाद देतो. त्यामुळे या गोष्टी विद्यार्थी मित्र खूप महत्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र अशा प्रकारचं मुलाखत घेण्या अगोदर खालील बाबीवर विचार होणं आवश्यक आहे. कोणत्या प्रकारची माहिती मिळवायची आहे तुम्हाला, यासाठी आपल्याला आपल्या विषयाची सखोल जाण आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस आपण समोरची मुलाखत घ्यायला जातो आणि आपल्यालाच काही माहित नसतं. म्हणजे आपण जो प्रकल्प करतोय त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण त्याच्याविषयी वेगवेगळे संदर्भ पुस्तकं वाचली पाहिजेत, माहिती वाचली पाहिजे. उदाहरणार्थ इथे दिले पहा, औषधी वनस्पतींच्या पारंपरिक ज्ञानाबद्दल सर्वेक्षण करायचे आहे. फक्त वनस्पती व उपयोग यावर माहिती मिळवणे पुरेसे नाही, तर वनस्पतींचे नाव, प्रकार, वनस्पतीचे भाग, मग कंद, मुळे, साल, फळ कोणत्या आजारासाठी, कोणत्या स्वरूपात, म्हणजे काढा आहे का लेप आहे, प्रक्रिया इत्यादी बाबीवर माहिती मिळवावी लागेल. म्हणजे आता पहा, छान आहे पहा, एखादा औषधी वनस्पतींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वेक्षण करायचं, तुम्ही मुलाखत घ्यायला गेलाय, तर मग मुलाखत घेण्याच्या अगोदर तुम्हाला त्या बाबतीत तुम्हाला काय काय माहिती असणं आवश्यक आहे. मुळाचा भाग कोणता आहे, फुलाचा भाग कोणता आहे, साल कशाला म्हणतात, फळ कसं असतं, याविषयी माहिती तुम्ही अगोदर मिळवली पाहिजे. आणि मग त्या समोरच्या व्यक्तीला त्या वनस्पतीचे औषधांच्या विषयी काय काय गुणधर्म आहेत ते तुम्ही विचारू शकता. आणि मग त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही पानांचा काढा करा, तर काढा म्हणजे काय, लेप म्हणजे काय, कसा लेप दिला जातो, याच्याविषयी तुम्ही अगोदर माहिती मिळवली पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीने सांगितलं की ते या सालीचा काढा करतात, तर आपल्याला समजलं पाहिजे हा ओके असा काढा करतात. म्हणजे या गोष्टी आपण काही गोष्टींचा विचार अगोदरच केलेला पाहिजे. मुलाखतींचा वापर केव्हा केला पाहिजे, केव्हा मुलाखतीचा वापर करा, जेव्हा एखादी माहिती फक्त निरीक्षण करून मिळणार नसेल तेव्हा साधन म्हणून मुलाखतीचा वापर करावा. एखाद्या व्यक्तीची आपल्याला मुलाखत केव्हा घ्यायची, फक्त निरीक्षण करून आपल्याला माहिती पुरेशी होत नाही, अशा वेळेस मुलाखतीचा वापर तुम्ही करू शकता. यानंतर मुलाखती कोणाच्या घ्याव्यात यासाठी वय, आर्थिक, सामाजिक स्थिती अशा प्रकारचे निकष वापरावे. मुलाखती कोणाकोणाच्या घेणार आहात आणि काय काय निकष त्या ठिकाणी आपण वापरले पाहिजेत हे लक्षात घ्या. फक्त तरुणांच्याच मुलाखती घेतल्यास फक्त 5% लोकांनाच औषधी वनस्पतींची माहिती आहे, अशा प्रकारचे चुकीचे निष्कर्ष निघू शकतील. त्यामुळे प्रातिनिधिक नमुना ओळखायला शिकले पाहिजे. विद्यार्थी मित्र, खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग औषधी वनस्पतींची माहिती मिळवणे, तुम्ही प्रकल्प आहे तुमचा आणि तुम्ही गेला की लहान मुलांना आणि तरुणांनाच विचारलं औषधी वनस्पतींची नावं सांगा आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या, त्यांना एकाला सांगता नाही आलं तर तुमचं निष्कर्ष चुकेल. किंवा 2च मुलांना सांगता आले तर तुम्ही म्हणणार 5%च लोकांना औषधी वनस्पतीची माहिती आहे, चुकीचं होईल, होय की नाही. म्हणून आपण सगळ्या व्यक्तींचा समावेश केला पाहिजे, सगळ्या वयोगटामध्ये असणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला पाहिजे. लहान मुलं, तरुण, प्रौढ व्यक्ती किंवा वयस्कर व्यक्ती यांचा समावेश अशा विषयांच्या मध्ये आपण करणं गरजेचं आहे. ही सगळी माहिती आपण सगळी मिळवली, त्याचं विश्लेषण आपण योग्य रीतीने केलं पाहिजे. मिळालेली माहिती सादर करणे योग्य करण्यासाठी तिचे विश्लेषण आवश्यक असते. त्यासाठी माहिती, आलेख, वर्तुळे, संख्या या स्वरूपात सादर करणं आवश्यक आहे. विश्लेषण करताना त्यात स्वतःची मते नसावीत व गुणात्मक विश्लेषण नसावं. खूप महत्वाचा मुद्दा आहे पहा विद्यार्थी मित्र. तुम्ही जे विश्लेषण करताय ना, स्वतःचं मत मांडू नका. जे मिळाले ते, प्रयोगातून जे मिळाले ते, निरीक्षणातून जे मिळाले ते, मुलाखतीतून जे मिळाले ते, जे समोरच्याने सांगितलंय ना, आपल्याला एखाद्या वेळेस असं वाटतं अरे हा माणूस काय चुकीचं सांगतोय, त्याने चुकीचं सांगितलं तरी सुद्धा आपण तेच मांडायचं, कारण ते मुलाखतीतून मिळालेलं माहिती आहे ते आपण आहे तशीच मांडायची. आपलं मत तिथं स्वतःचं काय मांडायचं नाही. प्रकल्पाचे महत्वाचे टप्पे आणि या प्रकल्पाची कार्यवाही कशा प्रकारे करायची, प्रयोग कशा प्रकारे करायचे, सर्वेक्षण कशा प्रकारे करायचं, त्यानंतर यामध्ये आपण विश्लेषण कशा प्रकारे करायचं, ही मिळवलेली माहिती मांडायची कशी, या सगळ्यांचा उहापोह आतापर्यंतच्या भागामध्ये आपण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र, यानंतर आपण जो तयार केलेला जो प्रकल्प आहे
तो लिहायचा कसा, या प्रकल्पाचा अहवाल कसा लिहायचा, हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे. आपण जो अहवाल लिहिणार आहोत या अहवालामध्ये कोणते कोणते मुद्दे असले पाहिजेत याविषयी आपण पुढे माहिती पाहूया. चला अहवाल कसा लिहायचा ते पाहू. अहवाल कसा लिहावा याविषयी आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, खूप महत्वाचा भाग आहे अहवाल. आपण हा शक्यतो A4 साईजचा म्हणजे आपला जो झेरॉक्सचा पेपर आहे या पेपरवरच शक्यतो अहवाल लिहा. आणि या आपल्या अहवालाची मर्यादा जी आहे ती साधारणतः 3500 शब्दापर्यंत अहवालाची मर्यादा ही असली पाहिजे. या अहवालावरती पहिलं जे पान आहे या पहिल्या पानावर, त्याला पहिल्या पानाला आपण मुखपृष्ठ म्हणतो, या मुखपृष्ठावर प्रकल्पाचं शीर्षक, प्रकल्पाचं नाव लिहायचं, तुमचं स्वतःचं नाव, शाळेचं नाव, शाळेचा पत्ता, मार्गदर्शक शिक्षकाचं नाव, मार्गदर्शक शिक्षकाचा फोन नंबर, तुमचा फोन नंबर, अशी माहिती जी आहे पहिल्या पानावरती तुम्ही नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं पान जे आहे ते अनुक्रमणिकेचं असेल. अनुक्रमणिकेमध्ये अनुक्रम क्रमांक, प्रकरण काय काय आहे आणि त्याचं पान नंबर, अशा प्रकारे माहिती अनुक्रमणिकेमध्ये लिहा. प्रस्तावनेमध्ये आपण जो विषय घेतलेला आहे, आपल्या विषयाची सर्वसाधारण चर्चा व रूपरेषा, आपण जो प्रकल्प निवडलेला आहे या प्रकल्पाच्या विषयी सर्वसाधारण अगोदर असलेली माहिती आणि सर्वसाधारण रूपरेषा आपण या प्रस्तावनेमध्ये मांडली पाहिजे. त्यामध्ये आवश्यकतेचं प्रतिपादन आपण केलं पाहिजे. मग आवश्यकतेचं जे प्रतिपादन आहे त्याच्यासाठी सेपरेट तुम्ही पान वेगळं करू शकता. आवश्यकतेचं प्रतिपादनामध्ये हाच विषय तुम्ही का निवडला त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. हा विषय तुम्हाला का सुचला, का करावासा वाटला, याच्याविषयी स्पष्टीकरण तुम्ही आवश्यकतेच्या प्रतिपादनामध्ये करा. साधारणतः 50 ते 100 शब्दामध्ये का तुम्हाला गरज वाटली हे मांडा. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे गृहीतक. बऱ्याच वेळेस मुलांना इथं अडचण येते पहा, गृहीतक. आता गृहीतक मांडणे म्हणजे काय, जे आपण अगोदर गृहीत धरलेले ते मांडणं म्हणजे गृहीतक मांडणं. आता गृहीतक मांडणं म्हणजे काय, अंदाज बांधणं म्हणजे काय. विद्यार्थी मित्र, एक उदाहरण पाहू आपण. तुम्ही सहज रस्त्यावर जाता आणि रस्त्यावर जाताना एखादा मुलगा जो आहे अगदी वेगानं मोटरसायकल चालवत असतो आणि त्या मुलाला पाहिल्यानंतर तुम्ही असं म्हणता की या गावातील मुलं खूप गाडी पळवतात. हे काय झालं, तुमचं गृहीतक झालं. या गावातील तरुण मुले खूप गाडी वेगानं चालवतात असं तुम्ही गृहीतक मांडलं. आणि नंतर तुम्ही प्रकल्प करायला घेतला आणि सगळा प्रकल्प तुमचा करून झाला, वेगवेगळ्या मुलाखती झाल्या तुमच्या, वेगवेगळे प्रयोग करून झाले. तुम्ही त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मोटरसायकल गॅरेजवाल्यांची मुलाखत घेतली, मोटरसायकल विक्री करणाऱ्या शोरूमची मुलाखत घेतली आणि सगळं झालं आणि तुमचा प्रकल्प पूर्ण झाला. आणि शेवटी काय मिळालं, तर तुम्हाला असं जाणवेल की फक्त याच वयोगटातील फक्त 2च मुले मोटरसायकल वेगाने चालवतात. म्हणजे अगोदर गृहीत काय केलं होतं तुम्ही, या गावातील सर्व तरुण मुले वेगानं मोटरसायकल चालवतात, हे गृहीत धरलं होतं. अगोदर गृहीतक मांडलं होतं तुम्ही. आणि नंतर त्याची पडताळणी, नंतर गृहीतकाची पडताळणी पुढे मुद्दा येणार आहे. गृहीतकाच्या पडताळणीमध्ये काय लिहिणार तुम्ही, जे काही तुम्हाला पडताळा मिळालेला आहे गृहीतकाचा तो तुम्ही शेवटी नंतर मांडणार. तर अशा प्रकारे गृहीतक मांडायचे. त्यानंतर कार्यपद्धती जी आहे, प्रकल्प कसा केला, किती कालावधी लागला, नमुन्यासाठी कोणती पद्धत वापरली, कोणती तुम्ही प्रकल्पाचा कोणता प्रकार त्या ठिकाणी वापरलेला आहे, सर्वेक्षण केलेलं आहे का, मुलाखती केलेल्या आहेत का, प्रयोग पद्धती वापरली का, याची जी नोंद आहे ती तुम्ही कार्यपद्धतीमध्ये केली पाहिजे. यासाठी सर्वेक्षणासाठी जर का तुम्ही काही फॉर्म वगैरे वापरले असतील, प्रश्नावल्या वापरल्या असतील, तर कोणते प्रश्न वापरले त्याच्यासाठी प्रश्नावली जी आहे, एक प्रश्नावली तुम्ही या कार्यपद्धतीमध्ये जोडणं आवश्यक आहे. त्यानंतरचा भाग लिहायचा निरीक्षण व निष्कर्ष. तुम्ही जे वेगळे निरीक्षण, तुम्ही वेगळे जे सर्वेक्षण केलं किंवा मुलाखती घेतल्या, प्रयोग केले, यांच्या जे निरीक्षण तुम्हाला मिळालेले आहेत, याच्याद्वारे मिळालेले निरीक्षण तुम्ही थोडक्यात मांडायची. थोडक्यात म्हणतोय मी, 1 किंवा 2 प्रत्येक तक्ता असेल तर त्या तक्त्याच्या खाली एखादं निरीक्षण मांडा, दुसऱ्या तक्त्याच्या खाली दुसरं निरीक्षण मांडा, तिसऱ्या मुलाखत असेल तर त्या मुलाखतीमधून जो विश्लेषण तुम्ही मांडले त्याचं तुम्ही निरीक्षण मांडा.
एक एक निरीक्षण तुम्ही मांडणं गरजेचं आहे किंवा एखादा निष्कर्ष जो आहे तो काढणं गरजेचं आहे. आणि मग ही सगळी जी माहिती तुम्ही करताय या मिळालेल्या माहितीचा निष्कर्ष तक्त्याच्या स्वरूपात तुम्ही मांडला पाहिजे. विश्लेषण पुढे येईल, संख्यात्मक असेल किंवा गुणात्मक असेल, टक्केवारी असेल, मध्यमान, प्रमाण, आलेख यांचा उपयोग करून तुम्ही काय केलं पाहिजे, विश्लेषण हे मांडलं पाहिजे. आणि हे सगळं झालं तर आपलं महत्वाचं आहे अनुमान. जे अनुमान तुम्हाला मिळालंय विश्लेषणावर आधारित तुम्ही जे वरती आलेखाच्या द्वारे मध्यमानाच्या द्वारे तुम्ही जे विश्लेषण केलेलं आहे, विश्लेषणावर आधारित तुम्ही काय करा, अनुमान मांडा आणि तुमच्या भविष्य काळामध्ये या विषयाची व्याप्ती द्या. पुढच्या काळामध्ये तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला काम करता आलंय, अजून पुढे काम करणं शक्य आहे का, अजून पुढे काय केलं पाहिजे, अजून पुढे आपण असं करू शकतो. तर जी व्याप्ती आहे भविष्यातली ती सुद्धा तुम्ही अनुमानामध्ये मांडू शकता. त्यानंतर पुढच्या भागामध्ये गृहीतक पडताळणी, मी या अगोदरच बोललोय तुम्हाला प्रत्यक्ष गृहीतकाची पडताळणी काय झालेली आहे ते तुम्ही गृहीतक पडताळणी या ठिकाणी मांडायची. उपाययोजना, स्वतःचं मत असेल किंवा पत्र असेल किंवा एखादा लेख असेल तर तुम्ही त्याविषयी द्या. तुम्हाला या प्रकल्पातून काही उपाययोजना सुचवायच्या असतील तर त्या उपाययोजना सुचवा. उपाययोजना सुचवा तुम्हाला वाटल्या तर. त्या समोरचा व्यक्ती अंमलात आणेलच किंवा असं नाही, पण तुम्ही उपाय सुचवा. तुम्हाला ते सांगू शकतात. तुम्हाला त्या उपाययोजना ज्या आहेत त्या तुम्ही उपाययोजना सुचवू शकता. यानंतरचा मुद्दा येईल यामध्ये आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन जे आहे या आभार प्रदर्शनामध्ये तुमचा प्रकल्प करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांची नावं द्या. एखादी व्यक्ती असेल, संस्था असेल, त्या सगळ्यांची नावं द्या. त्यांचा उल्लेख त्यानुसार करा, त्यांचा क्रम लावा, त्यांना अधोरेखित करा. एखादं संस्थेचा पदाधिकारी असेल तर त्या पदाधिकाऱ्याचं पद वगैरे नमूद करा. ज्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे, तुमचा एखादा विद्यार्थी सहकारी असेल त्याने तुम्हाला चांगली मदत केली असेल त्याचंही नाव लिहा. ज्यांनी तुम्हाला प्रकल्पासाठी मदत केलेली आहे त्यांचं नाव देणं गरजेचं आहे. त्यानंतर संदर्भ सूची. तुमचा प्रकल्प करण्यासाठी तुम्ही पुस्तक वापरलेलं आहे का, वेगवेगळ्या प्रकारची संदर्भ पुस्तकं. मग पुस्तक वापरले असेल तर त्या लेखकाचं आडनाव काय आहे, आद्याक्षराप्रमाणे क्रम लावा, नाव अधोरेखित करा, प्रकाशकाचं काय नाव आहे, तारीख, ठिकाण, प्रकाशनाचं वर्ष काय आहे. वैयक्तिक मुलाखत असेल तर तारीख, कधी मुलाखत घेतली, कोणत्या ठिकाणी घेतली याविषयी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. वर्ष कोणतं होतं ते देणं गरजेचं आहे. एखाद्या बातमीचा तुम्ही वापर केला असेल तर कोणत्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आलेली होती, पान नंबर कोणता होता, अंक असेल तर अंकाचं ठिकाण किंवा तारीख कोणती आहे, कोणत्या वर्षी प्रकाशित झालेला होता तो अंक. असं लेख असल्यास लेखकाचं नाव काय आहे, कोणी लेख तो लिहिलेला आहे, पुस्तकाचं नाव काय आहे, मासिकाचं नाव काय आहे, किंवा वृत्तपत्र असेल तर वृत्तपत्राचं नाव, पान क्रमांक, अंक यासारखी माहिती आपण देणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, संदर्भ सूचीमध्ये तुम्ही वेगवेगळे जे प्रयोग केलेले असतील, सर्वेक्षण करताना मुलाखती घेतल्या असतील, या एखाद्या क्षेत्र भेट केला असेल तिथले महत्वाचे काही फोटो असतील ना, एक साधारणतः 3 ते 4 फोटो तुम्ही या संदर्भ सूचीमध्ये शेवटी लावणं अपेक्षित आहे. 4 ते 5 फोटो, निवडक फोटो असावेत. खूप फोटो या प्रकल्पाच्या अहवालामध्ये असू नयेत. साधारणतः अंदाज येतो, समोरच्याला लगेच अंदाज येतो की तुम्ही कोणत्या प्रकारचा प्रकल्प केलेला आहे आणि खरंच तुम्ही प्रकल्प केलेला आहे किंवा नाही याविषयी तुमच्या फोटोच्या वरून अंदाज येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहा विद्यार्थी मित्र, अहवाल सुवाच्य स्वहस्ताक्षरातच असावा. आपण स्वतःच्या अक्षरामध्ये आपण अहवाल लिहिला पाहिजे. टाईप करून घेण्याची गरज नाही. आपल्या हस्ताक्षरामध्ये बिनचूक खाडाखोड नसलेला अहवाल आपण लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा प्रकल्पाविषयी विद्यार्थी मित्र आपण या व्हिडिओमध्ये खूप सविस्तर माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्र यानंतरचे जे व्हिडिओ आपण तयार करणार आहोत, या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पाचे विषय कसे आपल्याला घेता येतील आणि या विषयाच्या संबंधित अभ्यास आपल्याला कसा करता येईल, सविस्तर निरीक्षण कशी नोंदवता येतील आणि निष्कर्ष कसे काढता येतील, प्रत्यक्ष आपण विषय घेणार आहोत आणि या विषयांचे विषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळं यानंतरचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही आवर्जून पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण आज इथंच थांबूया. धन्यवाद.